जर तुम्हाला महाराष्ट्रातील क्रीम कॉलेजेसमध्ये म्हणजे सीओईपी, व्हीजीटीआय यासारख्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मिनिमम किती स्कोर येणं गरजेचं आहे की ज्या स्कोरवरती आपल्याला डिसेंट अमाऊंटचं कॉलेज मिळून जाईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय सेफ स्कोर असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी असते की आपल्याला किती मार्क्स पडायचे तेव्हा तुम्ही त्या हिशोबाने अभ्यास करायला लागतात. तर त्याच्यामुळे आपल्याला एक्झामच्या आधीच माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याला बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती पर्सेंटाइल किंवा किती मार्क्सची गरज आहे. तर तेच आपण आता डिस्कस करणार आहोत येणाऱ्या स्लाइड्समध्ये. ठीक आहे. तर आता जसं तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल की एमएसटी सीईटी मध्ये सेफ स्कोर हे वेगवेगळ्या कॉलेजेससाठी वेगवेगळे असणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. तर क्रीम लेवलचे जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेससाठी हे सेफ स्कोर वेगळा असणार आहे. त्याचबरोबर गुड लेवलच्या आणि ऍव्हरेज लेवलच्या या दोन्ही कॉलेजेससाठी वेगवेगळ्या असणार आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे कॉलेजेसमध्ये असं क्लासिफिकेशन का. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, जे क्रीम लेवलचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्या कॉलेजेसची जी ऍव्हरेज प्लेसमेंट आहे तर ती साधारणपणे 10 ते 12 लाखच्या आसपास जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे ते क्रीम लेवलच्या कॅटेगरीमध्ये आपण ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर जे गुड कॉलेजेस आहेत तर या गुड कॉलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणपणे ह्या कॉलेजेसची प्लेसमेंट ही 6-7 लाखापासून ते 9-10 लाखाच्या आसपास आपल्याला बघायला मिळणार आहे बघा. त्याचबरोबर जे ऍव्हरेज कॉलेजेस आहेत तर ह्या ऍव्हरेज कॉलेजची प्लेसमेंट साधारणपणे 4 लाख ते 6 लाखाच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्याच्यामुळे आपण असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ह्या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर किती पर्सेंटाइल असणं हे गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयातच. ठीक आहे. जसं की तुम्हाला आता स्लाइडमध्ये दिसतंय की जे क्रीम लेवलचे कॉलेजेस आहेत, क्रीम लेवलचे कॉलेजेस म्हणजे कुठले, हे कॉलेजेस म्हणजे सीओईपी झालं किंवा व्हीजीटीआय झालं, पीआयसीटीएस, पीआयटी याच्यासारखे जे क्रीम कॉलेजेस आहेत तर ह्या क्रीम कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर साधारणपणे सीईटी एक्झाम मध्ये 98 प्लस पर्सेंटाइल पाडणं खूप गरजेचं आहे. तर 98 पर्सेंटाइल पाडण्यासाठी तुम्हाला किती स्कोर हा गरजेचा आहे. जसं की तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय साधारणपणे 145 प्लस मार्क तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर 145 मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स सारखीच ब्रांच मिळेल का. तर नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स सारखी ब्रांच किंवा आयटी सारखी ब्रांच हवी असेल तर तुम्हाला साधारणपणे 165 प्लस मार्क पाडणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला 165 प्लस मार्क मिळणार आहेत तेव्हा तुम्हाला नक्कीच ह्या कॉलेजेसमध्ये म्हणजे स्क्रीम कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर आयटी सारखी ब्रांच मिळणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त ज्या कोर ब्रांचेस आहेत सिव्हिल, इलेक्ट्रिक, मेकॅनिकल तर ह्या ब्रांचेस हव्या असतील तर तुम्हाला 145 प्लस मार्क असतील तर चालून जाईल, काहीच अडचण नाही. ठीक आहे. तर हे तर झालं क्रीम लेवलच्या कॉलेजेसच्या बाबतीत. आता आपण येऊयात पुढच्या कॅटेगरीच्या कॉलेजेसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, गुड कॉलेजच्या रिगार्डिंग बोलायचं झालं तर हे कॉलेजेस सुद्धा महाराष्ट्रातले खूप चांगले कॉलेजेस आहेत. ह्या कॉलेजेसमध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच वन ऑफ द बेस्ट प्लेसमेंट बघायला मिळणार आहे बघा. तर ह्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर साधारणपणे तुम्हाला 93 to 96 पर्सेंटाइल असणं खूप गरजेचं आहे. तर हे पर्सेंटाइल येण्यासाठी तुम्हाला सीईटीच्या एक्झाम मध्ये साधारणपणे 110 ते 145 मार्क येणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक महत्वाचा मुद्दा आहे बघा. जर तुम्हाला आत्ताच्या कंडिशन मध्ये ह्याच्या दरम्यान मार्क येत असतील तर तुम्ही नक्कीच जे क्रीम कॉलेजेस आहेत ते टार्गेट करू शकता बघा. ते कसे, इथून पुढे जर तुम्ही रोज एक मॉक टेस्ट सिरीज दिली आणि त्याचे अनालिसिस व्यवस्थित केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या मार्क्स मध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली बघायला मिळू शकते. त्याच्यासाठीच युनियन एज्युकेशन मार्फत आपण काही फ्री टेस्ट सिरीज लॉन्च केलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ऍपच्या लिंक वरती जाऊ शकता युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगच्या आणि आपल्या फ्री टेस्टचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे तर झालं गुड कॉलेजच्या बाबतीत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढची कॅटेगरी ती ऍव्हरेज कॉलेजची. तर ऍव्हरेज कॉलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या कॉलेजची प्लेसमेंट ही साधारणपणे 4 ते 6 लाखाच्या आसपास तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा. हे सुद्धा कॉलेजेस डिसेंट आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा कॉलेज टार्गेट करू शकता, काहीच अडचण नाही. तर ह्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर साधारणपणे 90 म्हणजेच 90 to 93 पर्सेंटाइल असणं खूप गरजेचं आहे. तर 90 to 93 पर्सेंटाइल आणण्यासाठी तुम्हाला सीईटीच्या एक्झाम मध्ये साधारणपणे 90 to 110 एवढे मार्क्स आणणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा गुड कॉलेज किंवा क्रीम लेवलचे कॉलेज नक्कीच टार्गेट करू शकता. त्याच्यासाठी जसं आपण सांगितलं होतं की टेस्ट सिरीज हा एकच पर्याय आहे. तुम्ही सुद्धा टेस्ट सिरीज देऊ शकता, तुम्ही सुद्धा स्कोर बूस्ट करू शकता. कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला आता किती स्कोर येतोय आणि सीईटीला किती येणार आहे, लाईक म्हणजे आपल्याला तो ट्रॅक राहील. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सीईटीच्या एक्झाम मध्ये मिनिमम किती स्कोर येणं गरजेचं आहे की ज्या स्कोरवरती आपल्याला डिसेंट अमाऊंटचं कॉलेज मिळून जाईल. तर ह्या स्कोरसाठी म्हणजे सेफ स्कोर, तर हा स्कोर असणारे विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे 90 प्लस मार्क्स. जेव्हा तुम्हाला सीईटीच्या एक्झाम मध्ये 90 प्लस मार्क येणार आहेत तेव्हा तुम्हाला एखाद्या डिसेंट कॉलेजेसमध्ये नक्कीच ऍडमिशन मिळणार आहे.
ठीक आहे. तुमच्या पर्संटाईल अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये जाण्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम ग्रुप असेल, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद मित्रांनो.